सागर याने उंची ठेवून चेंडू होता, मात्र कव्हरच्या वरतून चौकारासाठी हाणलाय. 4 धावा. अप्रतिम चौकार, अप्रतिम चौकार. रक्षण स्वीकारलं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती धीरज दिसतोय. सुरेख असा उंचावून मारला हा उत्तुंग असा षटकार. आर्या पार. बल्ले बल्ले उडता पंजाब कर दिया तूने. एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती स्लोवर वन. सुरेख असा हा षटकार पुन्हा एकदा जाताना दिसतोय. आर्या पार केला मोठा प्रार. फिर से एक बार उडता मिड विकेट. अशा प्रकारची ही व्यूहरचना. फैटा स्वरूपातला चेंडू बार बार कर प्रार. स्टार यार कलाकार सुपरस्टार योगेश संघ. वैभव पुन्हा एकदा काय करतोय बघूया. आणि हा षटकार चुकीला माफी नाही. आखू टप्प्याचा चेंडू तुमच्या समोर एक बलाढ्य असा मी अगोदर हा चुके है बोर्ड पर 11 में. और ये लगा दिया आर पार प्रहार करके. हल्की गेंद. देखो ये बल्लेबाजी ऐसा है, गेंद बाउंड्री के पूरे बाहर जाते तो वो खिलाड़ी भी क्या करेंगे दोस्त, कोई मौका ही नहीं मिलता है. और ये देखो फिर से एक बार 6 रन. बार बार सिर्फ षटकार चांगलं नियंत्रित. आणि हा चेंडू जातोय बघूया. चौकार की षटकार. अप्रतिम चौकार. षटक संपलेला आहे. भरी जर गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये परततील तुमचा संघ. सुरेख फटका. आणि याला सांगतात आत्मविश्वास. परिपूर्ण आत्मविश्वास. आणि पुन्हा एकदा हा गडी बाद. बघा कशा प्रकारची तुम्ही ही क्षेत्ररक्षण ची कला दाखवतात. आणि तो बघा बघता बघता आहे हेच या सामन्यामध्ये दिसून आलंय. एक चांगला असा गोलंदाज फक्त गणेश शिन्नेरा यांना सोडून असा भेटला नाही. आणि हे बघा गचाळ क्षेत्ररक्षण दिसतोय तो म्हणजे आर्यन शिरगाव संघ. अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे खराब गोलंदाजी. अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची कला खराब. तुम्ही नक्कीच काय खेळता ते काय समजत येत नाही. माहित लागोपाठ फक्त चेंडू शिल्लक आहेत ते 8. आणि हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. अभिनंदन आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. गेस करा कोण असेल. राईट. योगेश 96 रन्स, 96 रन आणि वैयक्तिक 31 धावा. तरी मी ते देण्यासाठी बोलवतोय. रुपेश पेशर्डे आणि ज्ञानेश खांडोडे यांना दोघांनी द्यायचं आहे. तर आपण 96 रनाची खेळी केली आणि त्याच्यामध्ये 31 धावा जमवल्या. खेळपट्टीचा कसा वापर केला, ग्राउंड आणि आयोजन नियोजन तसंच तुमच्या संघाबद्दल काय? खूप चांगलं होतं. हॅलो हॅलो. विकेट खूप चांगली होती फलंदाजीसाठी सुद्धा आणि गोलंदाजीसाठी सुद्धा. हॅलो. कारण पाटा पिच होती त्यामुळे बॉल लागल्यानंतर सरळ बाहेरच जायचा आणि ग्राउंड खूप सुंदर आहे. आपण 31 धावांची खेळी केली एका मॅच मध्ये, म्हणजे वैयक्तिक तुमचा हाय स्कोर 31 आहे. तर त्या खेळीबद्दल काय म्हणाल? चांगलं असं होतं कारण जिंकण्यासाठी एवढे रन्स नव्हते. जशी विकेट आहे त्याप्रमाणे जर बॅट्समन टिकून राहिला तर रन ते होणारच होते त्याच्यावरती. खूप सुंदर होतं. धन्यवाद. आभारी आहेत. तरी मी रुपेश दादा आणि ज्ञानेश खांडोडे यांना आमंत्रित करतो चषक देण्यासाठी.